आता थेट बातमी महिलांच्या संदर्भात. आता प्रादेशिक सैन्यातही महिलांना संधी मिळणार. भारतीय लष्कराचा प्रायोगिक तत्वावर विचार. भारताच्या लष्करातील सर्व विभागामध्ये महिलांना संधी देऊन नारी शक्ती मोहिमेला बळकट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या अंतर्गतच प्रादेशिक सैन्यात महिलांच्या समावेशाचा विचार सुरू आहे. भारतीय लष्कराला संलग्न असणाऱ्या प्रादेशिक सैन्यात आता महिलांच्या समावेशासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महिलांचाही प्रादेशिक सैन्यात समावेश करण्याबाबत एक पायलट प्रोजेक्ट लष्कराकडून सुरू करण्यात येणार आहे. यात काही बटालियनमध्ये भरती सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारताच्या लष्करातील सर्व विभागामध्ये महिलांना संधी देऊन नारी शक्ती मोहिमेला बळकट करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यातलाच एक भाग म्हणून प्रादेशिक सैन्यात महिलांचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं म्हटलं जातं. सध्या प्रायोगिक तत्वावर प्रादेशिक सैन्यातील काही बटालियनमध्ये महिलांना संधी देण्यात येत आहे. त्यानंतर महिलांच्या समावेशासंदर्भात अहवाल पाहून इतर बटालियन आणि विभागात त्यांना संधी देण्याचा विचार केला जाऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. देशात सध्या सशस्त्र दलात वैद्यकीय सेवेशिवाय कॉम्स ऑफ इंजिनियर्स, कॉम्स ऑफ रिलायन्स यांसारख्या 10 शाखांमध्ये महिलांचा समावेश आहे. प्रादेशिक सेनेत सध्या भारतातील विविध भागात 50,000हून अधिक कर्मचारी आहेत. ते 65 पेक्षा जास्त विभागामध्ये काम करतात. देशात प्रादेशिक सेनेचा अधिनियम 18 ऑगस्ट 1948 मध्ये अस्तित्वात आलाय. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांनी 9 ऑगस्ट 1949ला प्रादेशिक सेनेचे औपचारिक उद्घाटन केले होते. प्रादेशिक सैन्यात आतापर्यंत अनेक मोठ्या लष्करी मोहिमांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. श्रीलंकेत राबवलेल्या ऑपरेशन पवन, पंजाब, जम्मू काश्मीरमधील मोहिमेला यामध्ये समावेश आहे. यावर तुमचे मत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. तुम्ही पाहत आहात विश्ववार्ता मराठी. मराठी मनाच्या नजरेतून मराठी विश्ववार्ता.